भरणे बाबा आणि आपण आता निवडून देणारा उमेदवार आहे, अशी साखळी झाली तरच ह्या शहराचा विकास होईल आणि आपल्याला शहराचा रचनात्मक गुणात्मक विकास करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि प्रचंड बहुमताने हे 20-24 उमेदवार निवडून द्यायचे आणि त्याचप्रमाणे आपले नगराध्यक्ष उमेदवार भरत शेठची शाळा यांनाही प्रचंड बहुमताने निवडून द्यावं एवढंच मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द सोडतो. आरपीआयचे अध्यक्ष बाळासाहेब सरवदगुट. बांदोटे. आज आपण सर्वजण इंदापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भाने आज या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी दर्गा मस्जिद येथे ही सभा संपन्न होत आहे. या सभेला तुम्ही बघताल शेवटपर्यंत खुर्च्या कमी पडलेल्या आहेत. संयोजकांना विनंती आहे आपण खुर्च्यांची अजून व्यवस्था करावी. हे इंदापूरकरांचं या ठिकाणी आपले उमेदवार भरत शेठ शहा यांच्यावरचं प्रेम, तसेच आप्पासाहेबांवरचे प्रेम आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार मंत्री माननीय दत्तामामा भरणे यांनी केलेल्या कामाची जी पावती आहे, ही पावती आज आपल्याला जनसागराच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहे. मी जास्त काही बोलत नाही, परंतु या निवडणुकीमध्ये जे काही मुद्दे चर्चेले जात आहेत ते मुद्दे विकासाचे नसून समोरच्या पार्टीकडून फक्त एकमेकावर गलिच्छ आरोप करणे आणि त्यांना संपवण्याची भाषा करणे. एका ठिकाणी तर ते काय म्हणले, माझे 1985चा साल आठवा. म्हणजे ही धमकी आहे. मला निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना माझी विनंती आहे की अशी जी भाषा करते त्यांच्यावर ताबडतोब आपण आचारसंहिता भंगाची केस दाखल केली पाहिजे. इंदापूर हे शहर सर्व जाती जमातीचं शहर आहे. या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी गुन्हे गोविंदाने राहत आहे, परंतु या शहराला तुम्ही म्हणताय ना संस्कृती, काय संस्कृती दिली तुम्ही? या इंदापूर शहरामध्ये पहिल्यांदा दंगल घडवण्यात तुमचाच हात होता हे संपूर्ण इंदापूरची जनता जाणते आहे. त्यामुळे तुम्ही त्या खोऱ्यात न जाता तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. या ठिकाणी भरत शेठ शहा, अंकिता भाभी यांनी इंदापूर शहरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत ते म्हणतात की फील्डवर हे काम करत नाही. शहा परिवार फील्डवर काम करून आमच्या भाभींना आमच्या चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांबरोबर त्यांनी श्रमदान केलेलं आहे. म्हणजे हे कुटुंब तुम्हासाठी सर्वांगीण विकासासाठी हे कुटुंब तुमच्या बरोबर सदैव तत्पर राहील याची माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आपल्या पॅनलचे सर्व उमेदवार शक्तीनिशी प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशी आशा व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. आज या ठिकाणी इंदापूर शहरामध्ये इंदापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निमित्ताने या दर्गा मस्जिद चौकामध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे तसेच आप्पासाहेब जगदाळे संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर शशिकांत तरंगे साहेब, तसेच इंदापूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष माननीय हनुमंतआबा बोकाटे व सर्व मान्यवर यांचं मी प्रथमतः इंदापूर नगरीमध्ये या दर्गा मस्जिद चौकामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात मामांचं स्वागत करावं आणि मामांना आपण त्यांच्या सोबत आहोत अशी एक ग्वाही द्यावी. या ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात मामांचं स्वागत करण्याची विनंती करतो. या ठिकाणी आजच्या या प्रचाराच्या निमित्तानं या इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्या पॅनलचे जे उमेदवार आहेत त्या सर्वांचा परिचय करून देणे या ठिकाणी महत्वाचं वाटतं. या ठिकाणी आपल्या सर्वांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय भरत शेठ शहा यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वांना अभिवादन करावं. मी माननीय भरत शेठ शहा यांना विनंती करतो की त्यांनी अभिवादन करावं. तसेच
या प्रचाराच्या निमित्तानं वार्ड नंबर 3 चे उमेदवार माननीय गणेश मेघश्याम पाटील साहेब यांना विनंती करून त्यांनी हात उंच करावा. तसेच दुसरे उमेदवार वंदना भारत शिंदेताई यांना देखील विनंती करतो की त्यांनी आपला परिचय करावा. तसेच प्रभाग क्रमांक 4 कोमलताई गौरव राऊत या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 4 मध्ये निवडणूक लढवित आहेत. तसेच माननीय शकीलभाई मकबूल सय्यद, तसेच प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार अक्षय शंकर सूर्यवंशी भैया, तसेच प्रभाग क्रमांक 5 चे दुसरे उमेदवार दीप्तीताई स्वप्नील राऊत, तसेच प्रभाग क्रमांक 6 चे युवा नेतृत्व शुभम भैया पोपट पवार, तसेच दुसरे उमेदवार अंबिका पांडुरंग सूर्यवंशी, ऍडव्होकेट पंकज सूर्यवंशी यांच्या मातोश्री, तसेच प्रभाग क्रमांक 8 माननीय रजिया हजरत शेख, माननीय जावेदभाई शेख यांच्या मातोश्री, तसेच प्रभाग क्रमांक 8 चे दुसरे उमेदवार सागर सुनील आरगडे, तसेच प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार ऍडव्होकेट श्रेयस सुरेश गवळी, तसेच दुसरे उमेदवार अनिता अनिल डावरे. या सर्व उमेदवारांना आपण सर्वांनी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. यानंतर या शहरातील प्रमुख मार्गदर्शक माननीय पोपटनाना पवार यांना विनंती करतो की त्यांनी वैभव व्यक्त करा. आपण सर्व उमेदवारांना विनंती करतो की आपण सर्वांनी पुढे यावं. यानंतर पोपटनाना पवार. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय व्यासपीठ, सर्व उमेदवार, पत्रकार, जमलेले सर्व बहादर मतदार. आता उद्या जी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, ही निवडणूक स्वतः जनतेने हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळं 3 डिसेंबरचा निकाल, ही जी जनता उपस्थित राहिलेली आहे, हा राष्ट्रवादीचा विजय आहे. हे काळ्या दगडावरची रेग आहे. आणि आमचं उमेदवाराचं असं विजन आहे की प्रत्येक उमेदवार जवान आहे, युवा वर्ग आहे, परिपाटी आहे, सगळ्याचे काम करण्याचं विजन आहे, इच्छाशक्ती आहे, चांगले विचार आहे. या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करून घड्याळाला मतदान करा व यांना इंदापूर शहराचा विकास करण्याची संधी द्या. एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाना. यानंतर माननीय रमेश आबा शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि यांचे आजोबा वीर श्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या इंदापूर नगरीमध्ये येत्या पंचवार्षिक निवडणूक 2025 ची इंदापूर नगर परिषदेची, या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय कृषी मंत्री दत्तात्रय मामा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज ही जी आयोजित केलेली सभा आहे, हे ह्या बाजूला इंदापूर शहराचा 5 नंबर प्रभाग आहे आणि ह्या बाजूला इंदापूर शहराचा 6 नंबर प्रभाग आहे आणि आपल्या स्टेजच्या पाठीमागं इंदापूर शहराचा 4 नंबर प्रभाग आहे. त्याच्या बाजूलाच 3 नंबर प्रभाग आहे आणि 4 नंबरच्या पाठीमागे 10 नंबर प्रभाग आहे. अशा या जवळपास 4-5 प्रभागाची एकत्र प्रचारार्थ सभा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले सर्वांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा होत असताना इंदापूर शहरामध्ये गेले एक 8-10 दिवस झालं अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने वातावरण झालेलं आहे. निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेक आपल्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक प्रवेश झालेले आहेत. तर पहिल्यांदा या ठिकाणी जी आलेली गर्दी आहे, आपण इथं प्रत्येक उमेदवाराचे जे मतदार आहेत आणि प्रत्येक उमेदवाराचे हे समर्थक आहेत. पुन्हा कुणाला वाटू नये की बाबा ही कुठल्या दुसरी माणसं होती. आपण प्रथमतः मी घोषणा देईन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुम्ही म्हणायचा विजय, ही घोषणा मी कंप्लीट 3 वेळा देईन. आपण प्रत्येकाने
तीन वेळा ती घोषणा दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. मला वाटतं अजून बी जर थोडे पाठीमागून आवाज थोडा कमी येतो, या बाजून बी थोडा कमी येतो. ह्याच बाजूने संख्या कमी आहे तरी आवाज मात्र भरपूर येतोय. आपण जोरात एकदा अजून एकदा देऊ शेवटची घोषणा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. आपल्या आता मनाने ठरवलाय की आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजय होणार आणि तो 100% मला वाटतं इथं पत्रकारांनी बरीच पत्रकार दिसतात. सर्व पत्रकार मंडळीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी इंदापूर शहरामध्ये निवडणुकीच्या दरम्यान अनेक सभा होतात. अनेक मान्यवर, अनेक वेगवेगळ्या प्रभागातील नेते मंडळी, वेगवेगळ्या आघाडीचे जे काही कार्यकर्ते आहेत, आणखी वेगवेगळ्या त्यांना समर्थन करणारे जे इंदापूरमधले नागरिक आहेत, मला सर्वच म्हणजे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांना आणि आता विरोधक असल्यामुळे त्यांना ते ऐकतील का नाही मला माहित नाही, पण आपण प्रचार करताना कुणावर किती बोलतो, कसं बोलतो, काय बोलतो याचंही भान असलं पाहिजे. आपली पण तेवढी पात्रता आहे का नाही हे पण तपासलं पाहिजे. माझ्यासारख्या एखाद्या चांगल्या नेत्यावर टीका करणं कितपत योग्य आहे, कशी टीका करावी ते पण बघावं. आपलं काम किती, आपण टीका कोणावर करतो, अशा पद्धतीची गलिच्छ राजकारण आणि गलिच्छ भाषण अजिबात नसावं असं मी इंदापूर शहराचा एक नागरिक म्हणून सर्वच म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे काही कार्यकर्ते त्यांना पण मी या ठिकाणी आवाहन करतो की आपलं तसं भाषण नसावं, जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि या संस्थेमध्ये आपल्याला त्या संस्थेमध्ये गेल्यानंतर आपली भूमिका काय असेल, आपण काय करायचं आहे. मला वाटतं 2016ला याच्या पाठीमागची निवडणूक झाली होती. खरं तर 2022ला ती 5 वर्ष संपून गेली आणि जवळपास 3-3.5 वर्ष कोरोना आल्यामुळं इलेक्शन, पंचवार्षिक इलेक्शनची पुन्हा तारीख वाढत गेली, कोरोना संपला, त्यात पुन्हा आरक्षणाचा मुद्दा निघाला. तो आरक्षणाचा मुद्दा कोर्टात गेला, त्यामुळे ते तारीख ढकलत पुढे गेली. पुन्हा कोर्टाने सांगितलं की आरक्षणाचं ज्या आरक्षण होतं त्याच नियमाप्रमाणे तुम्ही निवडणुका घ्या आणि तशा पद्धतीने निवडणुका झालेल्या आहेत. या ठिकाणी आम्ही शहरामध्ये काम करत असताना, खरं तर मी काम करत असताना या तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आणि याच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या संस्कारातून गेले 20 वर्ष या इंदापूर शहरामध्ये काम करतात. खरं तर आपल्याला पाठीमागं अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडामोडी झालेल्या दिसल्या. आता त्या कशा झाल्या, काय झाल्या तो मोठा विषय आहे. पाठीमागं वरची अजितदादा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि अजितदादा पवारांचं काम सगळ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर भारत देशातल्या सर्वांना माहीत आहे. या ठिकाणी भरणे मामाने ज्यावेळेस 2014 पासून या तालुक्याची धुरा आमदार म्हणून सांभाळली, त्यावेळेस भरणे मामाने कितीतरी हजार कोटी निधी इंदापूर तालुक्यासाठी आणला, त्याचबरोबर आपल्या शहरासाठी आणला. जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी जवळपास 250 कोटीचा निधी आणला आणि 3 पंचवार्षिक मध्ये भरणे मामाने मला वाटतं हजार जवळपास गेल्या पंचवार्षिक मध्ये 6,000 कोटी आणि त्याच्या पाठीमागं जवळजवळ 1,500 म्हणजे 9-9.5 कोटी निधी भरणे मामाने आतापर्यंत 3 पंचवार्षिक मध्ये आणलेला आहे. आणि आपल्या शहरामध्ये आपल्याला अनेक समस्या, रस्त्याची जी काही कामं असतात बऱ्यापैकी संपूर्ण कामं पार पडलेली आहेत. कामं सांगायला सुचत नव्हतं की आपण आता मामांना काय काम सांगायचं, पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी इंदापूर शहरामध्ये आता सध्या जे अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे ते जवळपास मला वाटतं 70 कोटीचं अंडरग्राऊंड ड्रेनेज होतं, ते वेगवेगळ्या पद्धतीनं होतं. त्यामुळे कुठे कुठे ती मदत आहेत ती दिसतात, पण विरोधक वेगळ्या पद्धतीनं त्याची मांडणी करत असताना दिसतात. मला वाटतं ते महिन्याभरामध्ये ते सर्व ड्रेनेजचं काम, शहरातल्या मुख्य रस्त्याचं काम पूर्ण झालेलं असेल. त्याचं टेंडर पाठीमागे झालं होतं. या
प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपल्या खंडोबा स्मशानभूमीचं अनेक वर्ष काम रखडलं होतं. त्या ठिकाणी जवळपास मामांनी 3.5 कोटीचा निधी देऊन अशी आठवत ही स्मशानभूमी त्या ठिकाणी उभी केलेली आहे. याच आपल्या दर्गामध्ये दर्गाच्या बाबामध्ये या ठिकाणी पेवर ब्लॉकचं काम असेल, त्याच पद्धतीनं कॉन्क्रीटचं जे कोबा केलेला असेल, असे अनेक पद्धतीचं आणि रस्ते तर प्रत्येक गल्लीमध्ये रस्ते केलेले आहेत. आणि महत्वाचा विषय आहे की विरोधक सारखं सांगतात शास्ती 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 म्हणजे काय की शास्तीचा मेन आहे की याने आपल्या ज्या ह्याच्यामध्ये डीपी प्लॅन मध्ये जो एका गुंठ्यामध्ये 1.5 एपीएस आहे. एका गुंठ्यामध्ये आपण 1200 स्क्वेअर फूट काम करू शकतो. पण काही इमारती तर या ठिकाणी काही जागांमध्ये 1200 पेक्षा जास्त झाल्यामुळे त्यांना या ठिकाणी शास्ती लागू केलेली आहे. मी आदरणीय आम्हाला विनंती करेन की महाराष्ट्र राज्यामध्ये पिंपरी चिंचवडला जे काही म्हणजे स्वतःची जागा पण ती अतिक्रमण ठरवली गेली की त्याच्यात जास्त इमारत बांधकाम केलं गेलं, ते बांधकाम त्या नियमामध्ये डीपीच्या नियमाप्रमाणे ज्यादा होतं ते बांधकामाला सर्वांना मंजुरी या ठिकाणी जसं पिंपरी चिंचवडला केलं गेलं त्या धर्तीवर या ठिकाणी करावं एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि येणाऱ्या 2 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घड्याळ चिन्हावर उभे असलेल्या सर्वच नगरसेवकांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इंदापूर राष्ट्रवादी नगरपालिकेसाठी इंदापूरचे एक व्यक्तिमत्व माननीय भरतशेठजी शाह यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माननीय दत्तात्रय मामा भरणे यांनी जाहीर केली. त्यांच्या प्रचारासाठी आणि त्याचबरोबर या भागातील प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले दत्तात्रय मामा भरणे आणि आप्पासाहेब जगदाळे आणि आपण जमलेले सर्वजण बंधू आणि भगिनी, ही जी निवडणूक आहे इंदापूर नगर परिषदेची निवडणूक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजते. त्याला काय मागच्या 15-20 दिवसातल्या राजकीय घडामोडी कारणीभूत आहे. त्यात आपल्याला काही जायची आवश्यकता नाही. आज आपल्याला या इंदापूर शहर सुजलाम सुफलाम सर्वांगीण विकास कसा होईल आणि हे सर्व करण्यासाठी सर्व जाती धर्माला घेऊन सामाजिक न्याय कोण देऊ शकतो, असा उमेदवार कोण, ही विचार करण्याची इंदापूर शहरातील नागरिकांची आज एक गरज आहे. आज भरतशेठ शाह यांच्या नावाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचा आपला उमेदवार आहे आणि या उमेदवाराचा इतिहास आपण तपासला पाहिजे, ह्याच्या कुटुंबाचा इतिहास आपण तपासला पाहिजे, त्यांचा राजकीय प्रवास आपण तपासला पाहिजे. राजकीय प्रवास काही जास्त झाला नाही, एका कुटुंबाबरोबर 70 वर्ष गेली, परंतु पुढच्या तरी आपण जे उमेदवार आहेत त्यांचा राजकीय इतिहास आपण तपासण्याची गरज आहे. त्यांनी काय राजकारण केलं, काय समाजकारण केलं, काय धार्मिक कारण केलं, काय इंदापूरसाठी केलं. आज आम्ही काय विरोधकावर टीका करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो नाही. आम्ही इंदापूर शहरामध्ये काय करणार, आमचं नेतृत्व कसं आहे, आम्ही कशा प्रकारचे उमेदवार दिले, यामध्ये मला वाटतं ठेकेदार कॉन्ट्रॅक्ट कोण नाहीत मामा. आणि भरतशेठ म्हणजे काय, मुकुंद शेठ शाह त्यांचे थोरले बंधू, त्यांचा पूर्व थोडक्यात मी तुम्हाला वेळेत बंधने 10 मिनिटं द्या. 10 मिनिट. आणि आज मुकुंद शेठ शाह पासून हा प्रवास नारायण शेट्टी पासून हा सुरू होतो. भरतशेठ शाह म्हणजे एक इंदापूर शहरातील युवकांचं असं स्थान आहे, युवकांसाठी 24 तास उपलब्ध असणारं नेतृत्व कोण आहे या शहरातलं, तर ते आदरणीय भरतशेठ शाह आहे. विविध सहकार क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, त्यांनी जे कामं केली, ज्या खुर्चीवर ते बसले, त्या खुर्चीच्या माध्यमातून इंदापूर शहरातील नागरिकांना आणि परिसरातील नागरिकांना न्याय देण्याचं काम भरतशेठ शाह यांनी केलं. आज भरतशेठबद्दल फार खालच्या पातळीला जाऊन तुम्ही बोलता, हिरवलं जातं की तुम्ही पैसेवाला पैसेवाला पैसेवाला.
अरबपती लय देशात, तालुक्यात सुद्धा लय मोठमोठे पैसेवाले आहेत. तुम्ही सुद्धा मागच्या 40 वर्षापूर्वी जर तुमची आर्थिक परिस्थिती बघितली आणि आज तुमची आर्थिक परिस्थिती बघितली, आम्हाला काय ते ईडी बिडीत काय माहित नाही, तर तुमच्या सुद्धा धारे पडतील इतक्या तुमच्या संपत्ती तुम्ही कमवलेले. आणि ह्यांची जी संपत्ती आहे ते पूर्वजांनी कमवलेली आहे, त्याला त्यांनी वाढवत वाढवत नेलेले. 24 तास ते बंधू काम करतात, पण संपत्ती असली तर देण्याची मदत करण्याची त्याला दानच लागते. आणि या इंदापूर शहरातील एकमेव परिवार असा बनले मामा की त्या परिवारामध्ये दानच आहे. कुणीही त्या ठिकाणी गेला तर कधी खाली हाताने येत नाही. आता राजकारणात काही म्हणतात की त्यांनी बिझनेस करावा, ते व्यापारी आहेत, काय काय असं टीका होती आमच्यावर. अरे बाबांनो, त्यांचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर त्यांच्या आजोबांनी स्वातंत्र्य सैनिकांना, इंग्रजांचं ज्यावेळेस राज्य होतं त्या काळात त्यांनी त्यांना मदत केली होती. ह्यांचे वंशज आज भरशेत तुमच्या समोर आहेत. आज या ठिकाणी युवक आहे, मला त्यांना सगळ्यांना विचारायचंय, त्यातले बरेच युवक आहेत आणि मामा त्यांच्या पक्षात सुद्धा युवक आहेत. तुम्ही ज्यावेळेस भरत शेतकरी गेला आणि भरत शेतकरी तुम्हाला खाली हाताने लावलं किंवा कुठली मदत केली नाही, असा एक युवक या इंदापूर शहरामध्ये सापडणार नाही. ही जाणत आहे, ही मदत करण्याची वृत्ती आहे. 24 तास भेटताना आपल्याला हा उमेदवार आपला आहे. उमेदवार कसा असावा, आता पुढचा उमेदवार आम्हाला काही टीका करायची नाही. उमेदवार हा निस्वार्थी असला पाहिजे, त्याच्यामध्ये दानत असली पाहिजे, तो सहज उपलब्ध असलेला पाहिजे, त्याला सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो भ्रष्टाचारी नसला पाहिजे. हा उमेदवार आपला आहे. भरतशेठ शाह यांच्या अगोदर अंकिता भाभी होत्या. अंकिता भाभींनी काय केलं नाही, भरतशेठ मला स्वीकृत नगरसेवक होते, दोघांनी मिळून त्या ठिकाणी इंदापूर शहराचं नाव महाराज देशामध्ये रोशन केलं. स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी हे काम केलं. अंकिता कोविडच्या काळात भरले मामा, तुम्ही विरोधी आम्ही होतो त्यावेळेस, परंतु तुम्ही निधी द्यायला कुठं मामा पट कमी पडले नाही. आणि अंकिता भाभींनी या इंदापूर शहरातल्या 20-25 हजार जनतेला साथ दिली, त्यांना धीर दिला. कोविडचा जे काय करायची मदत त्या काळामध्ये आम्ही केली. 1992 पासून एक भानुती नगरपालिकेमध्ये 100 कामगारांचा प्रश्न होता. त्या 100 कामगारांचा प्रश्न मिटवण्याचं काम भरणे मामांच्या नेतृत्वाने, अजितदादांच्या नेतृत्वाखाली अंकिता भाभींनी या ठिकाणी केलं. ज्यावेळेस अंकिता भाभींना या इंदापूर शहराची सत्ता मिळाली त्यावेळेस हक्क इंदापूर अंधारामध्ये होतं का नाही? आता उत्तर द्या. लाईट बिल थकलेले होते त्यावेळेस मामा आम्ही कारभार करत होतो. कुणी कसा कारभार केला हा प्रश्न वेगळा आहे, परंतु ती थकीत करोडो रुपयाचं बिल भरण्याचं काम अंकिता भाभी यांनी केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आज टीका केली जाते. एक साधा माणूस राव, बरोबर आहे का, युवक या ठिकाणी कुठला माणूस आहे, साधा माणूस, रोज भेटणारा माणूस, रोज मदत करणारा माणूस, त्या माणसाला हरवण्यासाठी, त्या माणसाला बदनाम करण्यासाठी राज्याचे मंत्री, माजी मंत्री 20-20 वर्ष राहिलेले, जिल्हाध्यक्ष राहिलेले, 50 पक्ष एका ठिकाणी. काय चाललंय, काय नेमकं काय वृत्ती आहे तुमची, याची स्पष्टता या इंदापूर जनतेच्या लोकांनी ओळखली पाहिजे. एक साधा माणूस, सर्वांना हव्यावसा वाटणारा माणूस, इंदापूर शहरामध्ये कुठली जयंती असू द्या मामा, कुठल्या बहुजन महापुरुषांची जयंती असू द्या, कुठलाही धार्मिक उत्सव असू द्या, कोणाचं लग्न असू द्या, या ठिकाणी पालखी सोहळा होतो, सत्संग करतो, धार्मिक कार्यक्रम असतो, कुठल्या कार्यक्रमाला भरतशेठची मदत या शहरामध्ये कोणाला नसते एवढं सांगा मला. तुम्ही इलेक्शन हातामध्ये घेतलं पाहिजे, प्रत्येक जण म्हणला पाहिजे मी भरतशेठ. वाजवाटा काय सगळ्यांनी म्हणलं पाहिजे मी भरतशेठ. बघू मग पुढची ताकद किती, किती लोक आहेत, किती पक्ष येतात, किती आम्हाला बोलतात. आज भरणे मामाच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केला. मामा प्रवेशाच्या वेळेस म्हणलो होतो 2 कुटुंब एकत्र यावं लागले आणि निश्चितपणे येत्या पुढच्या 50 वर्षात 100 वर्षात आपण असू किंवा नसू, हे कुटुंब भरणे मामाच्या कुटुंबाशी एकनिष्ठ राहणार आणि राहणार. हे करत असताना तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे काय विजन आहे या शाह कुटुंबाचं, काय विजन आहे या तालुक्यासाठी आणि या इंदापूर शहरासाठी. भरणे मामा तुम्ही महाराष्ट्रभर दौरे करत असताल, परंतु या इंदापूर शहरात एकमेव नगराध्यक्ष असा आहे
की मागच्या 5 वर्षामध्ये मी काय केलं ह्याचा लेखाजोखा मांडणारा नगराध्यक्ष म्हणजे अंकिताताई भाभी. लेखाजोखा आम्ही मांडलेला जनतेसमोर. हजारो पुस्तक आम्ही दिलेले. आमचं कुठं चुकलं हे तुम्ही सांगा. विकासाच्या बाबतीत आम्ही कुठं कमी पडलो ते आम्हाला सांगा. आणि आम्ही घेऊन जाताना नगरपालिकेत आम्ही निश्चितपणे 3 डिसेंबरचे नगराध्यक्ष इंदापूर शहराचे निश्चितपणे बरेचसे हेच असतील. यामध्ये काही मात्र शंका नाही. आमच्या मनामध्ये एक विजन आहे. बरेचसेच्या मनामध्ये एक कल्पना आहे इंदापूर शहराच्या संदर्भामध्ये की माझं इंदापूर कसं असलं पाहिजे. जातीय दंगली घालणारं माझं इंदापूर नसलं पाहिजे. जातीमध्ये धर्मामध्ये भेद करणारं माझं इंदापूर नसलं पाहिजे. माझ्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. या इंदापूर शहरामध्ये आरोग्य सुविधा चांगल्या झाल्या पाहिजेत. रस्ते चांगले झाले पाहिजेत. गटरी चांगल्या झाल्या पाहिजेत. महिलांना रोजगार मिळाला पाहिजे. शिक्षण चांगलं मिळलं पाहिजे. अशा प्रकारचा विजन, अशा प्रकारचा ध्येय धोरण असलेला माणूस तुमच्या समोर आज उभा आहे. हजारो जणांना या कुटुंबांनी मदत केली. बर्ने मामांनी मदत केली. आज त्या कुटुंबातला एक सदस्य तुमच्या समोर, इंदापुरातल्या प्रत्येक नागरिकांसमोर आज काहीतरी तुम्हाला मागण्यासाठी येत आहे. त्यांनी दिलं, त्यांच्या कुटुंबाने दिलं. आज तुम्हाला फक्त तुमचे 10 मिनिट आणि जे घड्याळा पुढचं बटन दाबण्याचं फक्त मागत आहे. दुसरं तुम्हाला काही मागत नाही. एक बटन तुम्ही दाबा आणि इंदापूरचा चेहरा मोहरा बरेचशेच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे बदलला जाईल. आता राहिला प्रश्न, मोठमोठ्या गप्पा सांगतात की आम्ही निधी आणू, आम्ही असं करू. अरे बाबांनो, महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे बोला. अजितदादाचा सर्वात लाडकी मंत्री कोण? आणि बर्ने मामाचा तालुका कुठला? आणि इंदापूर शहर कुणाचं? मग निधी आणणार कोण आणि देणार कोणाच्या हातात? आणि बरेचशेच्या हातात दिला तिकडे तिकडे काय होईल का? तर या कारणासाठी तुम्हाला एक निश्चितपणे मी सांगतो, वेळेचं बंधन आहे. एक लक्षात घेऊन जावा. या ठिकाणी हजारो ठिकाणी तुम्ही आहात. कोण फक्त एक लक्षात ठेवा की मी भरत. बोला, मी भरत. सर्वांना आवाहन करतो, घड्याळा पुढचं बटन तुम्ही दाबताल आणि 3 डिसेंबरला बरेचसे हे आपले इंदापूर शहराचे नगराध्यक्ष असतील. अशा प्रकारची तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले सर्वांचे लाडके नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय श्री भरत शेठ शहा यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात भरत शेठचं स्वागत करावं. सर्वांना प्रथम नमस्कार करतो. आजच्या प्रजासभेच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय दत्ताराव वर्णे, आपल्या सर्वांचे दुसरे नेते आप्पासाहेब जगदाळे, महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते शशिकांतजी तरंगे, तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, शहराध्यक्ष बाळासाहेब देवळे आणि उपस्थित सर्व मित्र परिवार आणि माझ्यासोबत उभा राहिलेले सगळे 20 उमेदवार आणि समोर असलेली मायबाप जनता. सर्वप्रथम या निमित्तानं एकच गोष्ट आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की इंदापूरची निवडणूक लढवत असताना केवळ या इंदापूर शहराचा विकासाचा ध्यास घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. ना कुठल्या सत्तेसाठी ना कुठल्या पदासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये उभा राहिलेलो नाही. या इंदापूर शहराचं आज वाढतं शहरीकरण आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या इंदापूर शहर वाढणार आहे, हद्दवाढ होणार आहे, त्याचा विकास हा चांगल्या पद्धतीने आणि एकदम स्पष्टपणे झाला पाहिजे अशा हिशोबाने आम्ही या निवडणुकीला सामोरं चाललोय. आम्ही आमच्याकडून कुठल्याही गोष्टीमध्ये राजकारण करायचा विषय नाही, कोणावर टीका करण्याचा विषय नाही. आम्ही सर्वजण आणि आमचे सगळे उमेदवार आदरणीय अजितदादा पवार सर असतील, बर्नेमामा असतील, आप्पासाहेब जगदाळे असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली या इंदापूर शहराच्या विकासाचं विजन घेऊन आम्ही सगळे चाललोय. आमच्याबरोबर 50% युवक आमच्याबरोबर आज उभा आहेत की ज्यांना काम करण्याची तळमळ आहे पण त्यांना संधी भेटत नव्हती. आज या निमित्तानं
या पक्षाने आम्हा सर्वांना संधी दिली त्याबद्दल या सर्व लोकांचे मी मनापासून आभार मानतो। आणि या इंदापूर शहरामध्ये आज गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही विरोधात असताना सुद्धा मामांनी खूप निधी दिला, त्या निधीचा वापरही या इंदापूर शहरामध्ये चांगला झाला। या इंदापूर शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित असताना इंदापूर शहरामध्ये 5 वर्ष सत्ता राबवत असताना जसं शकीलबाई म्हणले की 4 आमदारात घेतला, परंतु 4 सोडताना इंदापूर प्रकाशानं नावून काढलं, एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि या इंदापूर नगरपालिकेतील 103 कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी की ज्यांनी आतापर्यंत फक्त प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं, परंतु पावलं कुठली उचलली नाहीत, कारण त्यांना एक भीती होती, जर आपण हे कर्मचारी मोकळे केले तर आपल्या हातात सत्ता केंद्र राहणार नाही, या कर्मचाऱ्यांना आपण वेटीस धरल्याशिवाय आपल्याला सत्ता येणार नाही। परंतु या मनोवृत्तीचे आम्ही नाहीत, त्यामुळे आम्ही या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाचा पाठपुरावा केला। त्याच्यामध्ये आदरणीय बर्नेमामा असतील, अजितदादा असतील, या सर्वांनी आम्हाला खूप काही सहकार्य केलं आणि या सहकार्यातून आज आमच्या सगळ्या कामगारांचे प्रश्न सुटलेले आहेत। अजून काही 1-2 प्रश्न आहेत, भविष्यामध्ये तेही सोडू। आज ते असं म्हणतात की एका व्यापाऱ्याने आता शहर देऊ नका, ते शहर विकून टाकतील। अरे बाबांनो, या इंदापूर नगरपालिका, या तुमचे आमदारकी, ह्या सगळ्या गोष्टींना या व्यापाऱ्यांच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही सत्तेत येऊ शकत नाही। ही व्यापारी आज इंदापूर शहरामध्ये कर भरतात, कर रूपाने तुम्हाला मदत करतात, तुमच्या बरोबर राहतात आणि तुम्ही व्यापाऱ्यांनाच चोर म्हणताय, तुम्ही म्हणताय व्यापाऱ्यांनाच शहर विकून टाकाल असं म्हणताय। हा आमच्या व्यापारावर होणारा अन्याय आहे असं माझं म्हणणं आहे आणि आमचा व्यापारी प्रामाणिक आहे। आज आमचे फळ विक्रेते असतील, रस्त्यावर बसणाऱ्यांचे स्टॉलदार असतील आणि आम्ही शहरातील व्यापारी असो, हे सर्व आम्ही फक्त व्यवसाय करतो, आम्ही कुठलंही राजकारण करत नाही। परंतु तुम्हाला असं भीती वाटते की जर एका व्यापाऱ्याच्या हातात सत्ता गेली तर नगरपालिकेतला अर्थकारणे स्वच्छ होईल, मग आपल्याला काही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करता येणार नाही असं तुम्हाला वाटतं, म्हणून तुमची काय खंत आहे की व्यापाराला देऊ नका। परंतु मला एक सांगणे की इंदापूर शहरातील जनता फार शून्य आहे। तुम्ही किती आरोप करा, पैसे खाल्लेत म्हणा, भ्रष्टाचार केलाय म्हणा, तुम्हाला काय केलं म्हणा, परंतु इंदापूर शहरातील जनतेला माहिती आहे की भ्रष्टाचार कुणी केला, पैसे कुणी कमवले आणि आम्ही काय केलं। जर पैसाच कमवायचा असता तर अनेक मार्ग आहेत, त्याला राजकारण करण्याची काही गरज पण नाही। खूप काही मार्गाने पैसा मिळवता येतो, परंतु पैसा मिळवण्याबरोबर आपला समाज आपल्या बरोबर आला पाहिजे, आपलं इंदापूर शहर आपलं चांगलं डेव्हलप झालं पाहिजे। ते डेव्हलप झालं तर आमची व्यापारपेठ वाढेल, व्यापारपेठ वाढली तर या इंदापूर शहरामध्ये विकासाला गती मिळेल। या हिशोबाने आम्ही सर्वजण आज एकत्र होतो आणि आज हे काम करत असताना आज कुगाव ते शिरसोडीचा पूल झाल्यानंतर करमाळा कुगाव या भागातील जनता या इंदापूर शहरामध्ये येणार आहे, आमची बाजारपेठ वाढणार आहे। त्यासाठी बाजारपेठ आमची चांगली झाली पाहिजे, आमच्या व्यापाऱ्यांचा व्यापार वाढला पाहिजे। त्याचबरोबर त्या भागातील लोकांना हॉस्पिटल सेवा आपल्या इंदापूर शहरामध्ये आजही ते लोक येतात, परंतु त्यांना 70 किलोमीटरचा व्यवसाय घालून यायची वेळ येत होती, आज त्यांना ते जवळ होणार आहे। त्यासाठी मामा आपल्याला चांगले सुसज्ज हॉस्पिटलची इंदापूर शहरामध्ये आवश्यकता आहे की जेणेकरून कमी खर्चामध्ये चांगले उपचार इंदापूर शहरामध्ये मिळले पाहिजेत। अशा प्रकारचं विजन घेऊन चाललंय। प्राथमिक शाळांमध्ये डिजिटल शाळा आपल्या झाल्या पाहिजेत, ज्यांना शिक्षणाची फी भरता येत नाही खासगी शाळांची, त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारची शाळा उपलब्ध करून देण्यासाठीचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि या इंदापूर शहराचा चेहरा मोहरा 100% बदलला जाईल। आज ते म्हणतात की या 5 वर्षात इंदापूर शहराचं खूप वाटोळं झालं। काय वाटोळं झालं? इंदापूर शहरातल्या कचरा गुंड्या गायब झाल्या म्हणून काय इंदापूर शहराचं वाटोळं झालं? आज आमचे 103 कर्मचारी कायम झाले, त्यांचा पगार आज 1 तारखेला होतो, ह्यात काय वाटोळं झालं? आज इंदापूर शहरातील रस्ते झाले, गल्लीबोळामध्ये कॉन्क्रिटीकरण झालं, लोकांच्या सोयी सुविधा झाल्या, याच्यामध्ये काय लोकांचं वाटोळं झालं? आज आम्ही केलेल्या कुठल्या कामामुळे या इंदापूर शहरातील जनतेचं नुकसान झालं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो त्यांचा खूप भ्रम आहे। आमची इंदापूरची जनता फार शून्य आहे, त्यांना सगळं माहिती असतं की आपण काय करतो आणि कोण आपल्यासाठी येतं आणि कोण वेळेला उभं राहतं। आणि आज काही माणसं मला असं म्हणतात की बाबा मी सगळं काय दिलं, फक्त माझं जॅकेट द्यायचं राहिले, परंतु मीही सांगतो की आमच्या कुटुंबाने सुद्धा तुम्हाला एवढं काय दिलंय
जे जॅकेट तुमच्या अंगात आहे त्या जॅकेट पर्यंत पोहोचवण्याचा इतिहास जर या कुटुंबाने तुमच्यासाठी केलेला त्याग बघितला तर तुम्हालाही कळेल की आम्ही काय केलं होतं। आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांच्याबरोबर बरोबरीने काम केलेलं आहे। मीच नाही, माझ्या कुटुंबातल्या आज तिसरी पिढी आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो होतो, परंतु काही मतभेद असतात राजकारणामध्ये, काही गोष्टी घडल्या त्याच्यानंतर आम्ही त्यातनं अलिप्त झालो। परंतु या नगरपालिकेची निवडणूक लढवताना सुद्धा काही गोष्टींमध्ये आमदार केलाच मला दत्ता मामा भरणे आणि आप्पासाहेब म्हणत होते की तुम्ही प्रवेश करा, परंतु त्या काळामध्ये सुद्धा मी प्रवेश केला नव्हता, परंतु मामांच्या बरोबर मी राहिलो होतो। पण आज एक गोष्टीच मला खंत वाटते की ज्या गोष्टींसाठी आम्ही तुमच्या बरोबर राहिलो, इतके वर्ष आम्ही तुमच्यावर काम केलं, जर तुम्ही आज आम्हाला म्हणत असाल की तुम्ही कचऱ्यामध्ये पैसे खाता, याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाही। माझी गरीब जनता सांगते की कचऱ्यातनं आम्ही पैसे कमवले। इंदापूर नगरपालिकेने या स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून 22 कोटीचं बक्षीस मिळालं। ही इंदापूर महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका 22 कोटीचं बक्षीस घेऊन आली। जर पैसेच खायचे असते तर खूप काही केलं असतं, आम्ही इंदापूर शहर कुजवलं नसतं। आज इंदापूर शहर वाढतंय आणि वाढणार आहे। या वाढणाऱ्या शहराला योग्य नेतृत्व पाहिजे आणि ते नेतृत्व विजन असलेलं पाहिजे। केवळ चांगलं नेतृत्व असून नाही, विजन असलं पाहिजे तुम्ही, आणि तसं नेतृत्व आज अजितदादांचं आहे, दत्तामामा भरणेंचं आहे आणि या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो नाही। इंदापूर शहराचा चेहरा तर 100% बदलणार आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही जरी विरोधात असताना सुद्धा मामाने एवढा निधी दिला, आज तर मी तुमच्या बरोबर आहे। ह्याच्यापेक्षा किती निधी देतील हे आकडे तुम्ही सुद्धा मोजू शकणार नाही, एवढं या निमित्तानं सांगतो। आणि मामा तुम्हाला एक ग्वाही देतो, तुम्ही जो विश्वास आम्हाला दिलाय, आमच्या सहकार्याने दिलाय, या इंदापूर शहराची धोरण आम्ही तुमच्यावर सोपवतोय। या इंदापूर शहरामध्ये चांगलं काम झालं पाहिजे, कुठल्याही जाती जातीचा धर्मामध्ये भेद नाही झाला पाहिजे, हे शहर शांततेत राहिलं पाहिजे, त्या कुठल्याही गोष्टीला विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, एवढं या निमित्ताने 100% सांगतो। आणि या इंदापूर शहराच्या जनतेला सुद्धा मी विनम्र आवाहन करतो की तुम्ही गेल्या 30 वर्षाचा कारभार बघितलेला आहे, जे दोन्ही कारभारी आहेत ते आमच्या समोर आहेत आणि गेल्या 5 वर्षाचा आमचा अनुभव तुम्ही बघितलेला आहे आणि या कामाला त्यांनी पाठबळ दिलं, ते आमच्या सोबत आहेत। त्यामुळे आम्ही त्याची चिंता करत नाही, तर तुम्ही विचार करा की या 5 वर्षाचा स्वच्छ आणि पारदर्शी कारभार आम्ही केलेला आहे, त्या कारभाराच्या जोरावर आम्ही तुम्हाला मतं मागतोय आणि त्या मतांच्या मतावर तुम्ही आम्हाला आमच्या 21 उमेदवारांना मतदान करा। मी तुम्हाला अजून पण सांगतो की इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये या इंदापूर शहरातील सगळे प्रश्न सोडवण्याचं धमक कोणाचं असेल तर फक्त दत्तामामा भरणे यांच्यात आहे, एवढं या निमित्तानं सांगतो। काही लोक म्हणतात ती शास्ती आम्ही लावली, अरे नगरपालिका माझी खासगी नाहीये, माझं दुकान नाहीये, तुम्ही उठलो आज कर लावलाय आणि मला लागले नाहीये। ही नगरपालिका ही कायद्यानुसार चालते। 1965 ऍक्ट नुसार लिहिलेलं आहे की दरमहा 2% शास्ती जर थकीत रकमेला असेल तर ती लागते। आज जर 10 वर्ष घरपट्टी न भरणाऱ्या माणसांना व्याज लागला असेल तर त्याच्यामध्ये हा नगरपालिकेचा किंवा वैयक्तिक भरवशांचा या त्या नगरसेवकाचा दोष नाही। ही नगरपालिका आज ऑनलाईन झाली आहे, डिजिटल झालेली आहे, याचं सगळं रेकॉर्ड ऑनलाईन मुंबई म्हणजे मंत्रालयामध्ये दिसतं। त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टींचं रेक्टिफिकेशन होतं। तुम्ही म्हणता की 2017 साली आम्ही लावली, तर तुम्ही 3 वर्ष आज 5 वर्ष झालं आंदोलन करताय का? एक अधिकारी तुम्हाला म्हणला नाही इंदापूर नगरपालिकेने चुकीची शास्ती लावली आहे, आम्ही तुमची शास्ती माफ करून देतो, नाही म्हणू शकत, कारण ही नगरपालिका नाही, इंदापूर नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही नगरपालिका कायद्याने सगळ्याला लावते। फक्त काय होतं की खोटं बोलायला रेटून बोललं जातं, पण ते असं खोटं बोलून चालत नाही। आज सगळ्या नगरपालिकेमध्ये ही परिस्थिती आहे। दुसरा विषय शास्तीचा आहे, जे म्हणतात की नगरपालिकेने दुप्पट शास्ती लावली, परंतु ती शास्ती फक्त 6000 घरामध्ये फक्त 422 लोकांना लागलेली आहे की ज्यांचे विना परवाना बांधकाम आहेत, परवानगीपेक्षा जास्त बांधकाम आहेत, कुठं रस्ता सोडलेला नाही, या गोष्टीमुळे लागलेली आहे। आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही नगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करून त्या सुद्धा आम्ही शास्ती कमी करण्यासाठी खूप सारे प्रयत्न करतोय। आज मामा सत्तेत आहेत, अजितदादा सत्तेत आहेत आणि या इंदापूर शहरातल्या लोकांच्या मागणीसाठी आणि आम्ही सर्वांनी या इंदापूर शहरातल्या शास्तीवाल्यांचा प्रस्ताव अख्ख्या महाराष्ट्रातून पहिला कोणाचा गेला असेल 100% माफीचा ते इंदापूर नगरपालिकेचा गेला आहे। आज तुम्ही काही म्हणलं की फक्त कुणीतरी फोन करून सांगते की बाबा तुम्ही प्रस्ताव पाठवू नका,
असं होत नाही. आमची अशी भूमिका मोठी भूमिका कधीच नव्हती. त्या इंदापूर शहरामध्ये कुठलाही असू द्या, विरोधक असू द्या, आमचं असू द्या, तरी आम्ही कामाच्या बाबतीत कुठं कमी पडलेलं नाही. आज मी जिथं बोलतोय तिथं आमचे पोपट शिंदे आमच्या विरोध होते. त्यांना विचारा की त्यांच्या वादात निधी टाकताना आम्ही कुठली कसर ठेवली का? त्यांनी मागितलं तेवढा निधी आम्ही त्यांच्या वादात टाकला. आम्ही असं म्हणलो नाही की तुम्ही आमच्या पक्षात नाही, तुम्हाला निधी कमी मिळेल. आम्ही असं कधीही आज भेदभावाचं राजकारण केलेलं नाही आणि भविष्यातही करणार नाही. एवढा विश्वास या निमित्तानं देतो आणि आमच्या स्वच्छ आणि पारदर्शी कारभारावर विश्वास ठेवून तुम्ही आमच्या 21 उमेदवारांना घड्याळासमोर बटन दाबून सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढं त्या निमित्तानं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय आप्पासाहेब जगदाळे हे आपल्याला मार्गदर्शन करतात. येत्या 2 तारखेला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फक्त तुमचं ते नाव घेऊ द्या. इंदापूर तालुक्याचे आमदार आणि तुम्हा आम्हा सर्वांचे नेते कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे, व्यासपीठावर सर्व उपस्थित सर्व कार्यकर्ते, सर्व नेते, समोर बसलेले पत्रकार आणि समोर इंदापूर शहरातून आलेले सर्व मतदार बंधू भगिनींनो, वेळ खूप झालाय, भाषणं खूप झालेत आणि भाषण एवढ्या जोरात आपल्या शकीलबाईनं केलं त्यामुळे आम्हाला बोलायला मुद्दे शिल्लक ठेवलेले नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या इंदापुरातली जनता ही भरत शेठ बरोबर आहे. घड्याळ तेच आहे, शेल फक्त बदललेले आहे आणि म्हणून जोरात घड्याळ पाळणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आणण्याचं कारण नाही. आज आपण पाहतोय या प्रभागामध्ये असणाऱ्या उमेदवाराची शेवटी नावं घ्यावी लागतील, त्यांना मतदान करावं. ठीक आहे, उमेदवार आपल्याला माहित आहे. आपल्याला 21च्या 21 उमेदवाराला आपल्याला घड्याळाला मतदान करा हे सांगण्यासाठी म्हणून आम्ही इंदापूर शहरामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे भरत शेठ पाहिजे तुम्हाला तर हात वर करा. मग आमची चिंता 100% मामा मिटलेली आहे. प्रत्येकाने ठरवलंय की भरत शेठच्या नेतृत्वाखाली या इंदापूर शहराचा विकास करायचा आहे आणि खाली असलेल्या नगरसेवकाच्या माध्यमातून वार्डामध्ये विकास करण्याचा निर्णय यांनाच मतदान तुम्ही करणार आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु काय प्रश्न भेडसावत आहेत, काय लोक भरत शेठवर टीका करतायत, मामावरती टीका करतायत, पक्ष कोणून लावतायत. आतापर्यंत कुठल्याही नेत्यानं पक्ष कोणलेला नाही, वैयक्तिक त्यांचा प्रश्न असतो, त्यांना लोक बोलतात. परंतु आज पक्ष कोणण्यापर्यंत जर कोण बोलत असेल तर या चुकीच्या गोष्टी आहेत, हे इंदापूरकरांनी समजून घ्यावे. बरोबर आहे का? माझी आपल्याला विनंती आहे, या इंदापूर शहरामध्ये नोकरीचा प्रश्न आहे, त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. विकासाचा प्रश्न आहे, ह्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. तिथला रस्ता राहिला त्याच्यावर बोलायला तयार नाही. फक्त बोलतायत की कुणावर अन्याय झाला, कुणावर काय झालं, कशावर काय झालं. अहो, अन्याय गेल्या वेळेस मी तिकीट दिलं, गेल्या वेळेस मी पक्षानं तिकीट दिलं होतं. ठीक आहे, आता पक्षालाही पाशा मानणं योग्य नाही. ही इंदापूर तालुक्यातली जनता आणि शहरातली जनता ओळखते. आज आपण पाहतोय एक विचार आहे का तिघामध्ये, आहे का एक विचार? तिकिटासाठी कोण दरवाजा आदळतय, मी चाललो निघून म्हणतोय. हा विचार नाही एका तिकीट कुणाला पाहिजे. आम्ही बसलो, मी या इंदापूर तालुक्यातली ज्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली यांची माफी मागतो की आपण तुडीचे उमेदवार होता, त्याच तुडीचे उमेदवार होता. परंतु एवढ्या उमेदवारांमधून कुणाला तरी एकाला उमेदवारी द्यायची होती आणि त्या उमेदवाऱ्या दिल्या असताना तुम्हाला असं वाटू नये की भविष्य काळामध्ये आम्ही मागे पडू. परंतु दादांच्या वतीनं, मामाच्या वतीनं आम्ही सगळी मंडळी ज्यांनी या पक्षासाठी माघारी घेतली यांना कधीही आम्ही
त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही. जे नगरसेवक होणार आहेत त्यापेक्षाही जास्त लक्ष ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन माघारी घेतली, आमचं ऐकलं, यांच्याकडे आमचं राहील. आता शब्द मी मामाच्या दादाच्या वतीनं तुम्हाला देतो मित्रांनो. दुसरा विषय येतोय की ह्या तिघांच्या बाबतीमध्ये स्टेजवर बसल्यानंतर आतापर्यंत राष्ट्रवादीला मामा सत्ता दिली का शहरानं? कधी नाही दिली. सत्ता होती ती फक्त दुसरीकडे. दोघ जण म्हणतायत त्यांच्याकडे 10-5 वर्ष सत्ता राहिली. तिसरा माणूस काय म्हणतोय मामा की आम्ही इंदापूर नगरपालिका 12 सारखी करू. अरे बाबा 30 वर्षे 25-30 वर्षे या माणसाकडे सत्ता होती, त्यांच्या समोर तुम्ही म्हणताय 12 सारखी करू. मग ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय होतोय की इंदापूर शहराचा विकास तुमच्या नेतृत्वाखाली झाला नाही. हाच होतोय का नाही? हाच होतोय का नाही? म्हणजे ह्याचा अर्थ असा होतोय की ताळमेळ नाही. आणि मग परत विकासाच्या गोष्टी कशा होणार पुढे भविष्यात? माझी इंदापूर तालुक्यातील सर्व समाजातील लोकांना माझी विनंती आहे की इंदापूर स्वच्छ ठेवायचा असेल, कुठलाही वाद ठेवायचा नसेल. ज्यांनी या 5 वर्षामध्ये चांगली सेवा इंदापूरची केली असेल, वरचा निधी अजितदादाच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून या शहराला यायचा असेल तर आमचे निवडलेले उमेदवार बघा तरुण आहेत. मला दीप्ती फोन करते, आठवड्यात 3दा झाला मला दीप्तीचा फोन. साहेब त्यांना सांगा. बरोबर आहे का दीप्ती? तू त्यांचे ना फोन. म्हणजे सगळे यांना तळमळ आहे की या शहराच्या विकासामध्ये आपला सहभाग असला पाहिजे असे उमेदवार राष्ट्रवादी पक्षाने दिलेले आहेत. आणि या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून आम्ही इंदापूर शहरामध्ये आलेलो आहे. माझी सर्व नागरिकाला विनंती आहे, ज्यांनी या शहरामध्ये खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे काम केले, प्रामाणिकपणे या शहराची सेवा केली, आणि एवढं मी आम्ही आश्वासन देतो की त्यांच्या पाठीमाग मजबूत माणूस नसेल, काही थोडी दबणारी माणसं असतील. आज आमच्यासारखी दुसऱ्या छातीची ही माणसं ज्यांच्या पाठीमाग आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला रात्री अपरात्री कुणी काय करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहू, असा शब्द या दर्गामध्ये चौकामध्ये आम्ही तुम्हाला देतो. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये भरत शेठ असतील किंवा आमचे सर्व उमेदवार प्रचंड मताने निवडून द्या, एवढीच कळकळीची आग्रहाची विनंती मी या ठिकाणी करतो. तुम्ही कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. शेवटी तुम्ही आम्हाला मतदान केलं याचा अर्थ आम्ही समजून घेतो की तुम्ही विकासाला मतदान केलं. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून 2 तारखेला प्रचंड मताने आपले उमेदवार निवडून द्या, एवढीच कळकळीची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्ताराम बोर्डे यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करा. येत्या 2 तारखेला आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शेठ शाह आणि इतर आपले नगरसेवक पदासाठी उभे असणारे 20 उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या सर्वांना यांचं जे चिन्ह आहे घड्याळ, या आपण घड्याळावरती मतदान करावं, मतदानरूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे. आपण इतक्या प्रचंड संख्येने आज इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी एक तुमच्या सगळ्यांचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. खरं तर मी अनेकांनी भाषणं केली, आमचे आरपीआयचे अध्यक्षांनी भाषण केलं, आमच्या सगळेच, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही. आज सगळ्यांनी भाषणामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान का करणं गरजेचं आहे, भरत शेठ शाह यांना मतदान का करणं गरजेचं आहे याविषयी आपले बंधू या सर्वांनी आपल्या सर्वांना माहिती सांगितली. मला सर्व इंदापूरकरांना एक विनंती करायची आहे, एक आपल्या माहितीसाठी सांगायचं आहे की पूर्वीचं इंदापूर शहर काय होतं
आणि आजचं इंदापूर शहर काय झालंय, यामध्ये बदल झाला का नाही झाला, हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा. बंधूंनो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण 2014 साली आमदार केलं. 2014 सालापासून आज गेली 11 वर्ष या शहरासाठी, या इंदापूर तालुक्यासाठी कुठला निधी कसा आणता येईल, या शहराचा प्रश्न, या शहराचे प्रश्न मार्गी कसे लागता येतील, माझ्या कामगारांचे प्रश्न कसे मार्गी लागतील, यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आज अंकिता भाभी इथं आपले नगराध्यक्ष आहेत, यांच्या बरोबर आम्ही दोघांनी सुद्धा काम केलं. कोरोनाच्या काळामध्ये निश्चित प्रकारे आपण संपूर्ण आपल्या सगळ्यांना माहित आहे, संपूर्ण देश अडचणीत होता, संपूर्ण राज्य हे दुःखामध्ये होतं. कोण कोणाची संगत करत नव्हतं, कोण कोणाची भेट घेत नव्हतं. या शहरामध्ये कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला किराण्याचं किट कुणी दिलं, तुम्हा सर्वांना दवाखान्यामध्ये औषधं गोळ्या कुणी दिल्या, याचा पण नीट आपण सगळ्यांचा अभ्यास केला, विचार केला. नेहमी लक्षात ठेवा, अडचणीच्या काळामध्ये जी माणसं आपली असतात, जी माणसं आपल्याला मदत करतात, जी माणसं आपल्याला सहकार्य करतात, ती माणसं आपली असतात, हे लक्षात ठेवा. आज बंधूंनो, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आज भरतशेठ त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की भरतशेठ, मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही मगाशी सांगितलं की आपल्यावरती टीका होते, तुमच्यावरती टीका होते, माझ्यावरती टीका होते. हो ठीक आहे, टीका करण्याला टीका करू द्या, त्याचा विचार करू नका. आपल्याला टीकेला उत्तर हे तालुक्यामध्ये त्यांना आपण विकासाच्या कामाच्या निमित्ताने द्यायचंय. आणि नेहमी लक्षात ठेवा, लोक दगड कुठल्या झाडाला मारतात, लोक ज्या झाडाला फळ नाही त्या झाडाला कोणी दगड मारत नाही, ज्या झाडाला फळ आहे त्याला दगड मारतात. त्यामुळे अशा टीकेचा भरवशात अजिबात विचार करू नका, अशा लोकांना उत्तर पण देऊ नका. ही जनता ही खूप हुशार आहे, ही जनता एवढी बोलत आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता 2009 साली तरी माझा पराभव झाला, 2009 साली असू द्या, 2014 साली असू द्या, 2019 साली असू द्या, 2024 साली असू द्या, या 4 निवडणुकीमध्ये माझ्या इंदापूर शहराने एक चांगल्या प्रकारचं मतदान, एक निवडणूक मताधिक्य मला कुणी दिलं असेल तर माझ्या त्या इंदापूर शहराने दिलेलं आहे. त्यामुळे या शहराने दिलेलं मतदान, तुम्ही दिलेला आशीर्वाद माझ्यासारखा कार्यकर्ता बंधूंनो कधी विसरत नाही, कधी विसरलेलं नाही. या शहराच्या गोरगरीब माणसाचं आमच्यावरती खूप उपकार आहे. आमच्या समोर बसलेल्या लाडक्या बहिणींचा आमच्यावरती खूप उपकार आहे. या लाडक्या बहिणीमुळेच आम्ही या खुर्चीवर बसलोय, आज आमदार झालोय, मंत्री झालोय. हे मंत्रीपद काय उभा करण्यासाठी नसतं, कुठं पोलीस बॉडीगार्ड कुठं घेऊन फिरवण्यासाठी नसतं. शेवटी त्या मंत्रीपदाचा उपयोग माझ्या तालुक्यासाठी किती झाला, माझ्या शहरासाठी किती झाला, याच्यावर तुमचं मोजमाप हे केलं जातं. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, मावशी तुमचं वय आज तुम्हाला मी सांगतो आज 60मध्ये आहे. पहिलं इंदापूर काय होतं, आज इंदापूर काय झालं, ही काय जादूची कांडी नाहीये, इतकं शहर बदलले हो केलं. इंदापूरचा विकास मी आमचे भाभी त्यावेळेस पूर्वी होत्या, आज बरेचसे असतील, ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंडळी असतील, या सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता या शहरामध्ये अनेक गोष्टी आणू शकल्या. तुम्ही माझा एक स्वभाव आहे, मी नेहमी म्हणतो की शेवटी हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, आपण सर्वजण भाई आहोत. आपल्या सर्वांचं रक्त आहे हे लाल आहे, हे ठणकावून सांगणारा, विधान भवन सांगणारा हा आमदार तुमच्या समोर आहे. मी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कधी धर्माधर्मामध्ये भेदभाव लावला नाही, भांडण लावलं नाही, स्वतःच्यासाठी स्वतःची पुढे भाजून घेण्यासाठी काहीतरी वेगळ्या प्रकारचं काही केलं नाही, हे पण आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि ज्या ज्या वेळेस या राज्यामध्ये माझ्या मुस्लिम अल्पसंख्याक समाजाबद्दल एखादा नेता जर कुठं काय बोलला तर त्याला परखडपणे उत्तर देणारा महाराष्ट्रामध्ये एकच नेता आहे आणि त्याचं नाव आहे अजितदादा पवार, हे त्याचं नाव आहे. त्यामुळे माझ्या अल्पसंख्याक समाज बांधवांना पण एक विनंती करायची, बाबांनो आज तुम्हाला मी सांगतो, आपण मालोजीराजेंच्या गडीचं आपण इथं संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. मालोजीच्या गडीचं करताना मी निश्चित प्रकारे मला कुठल्या मुस्लिम बांधवांनी सांगितलं होतं तिथं चांचुरी बाबाचा दर्गा आहे. मला माहित होतं ज्यावेळेस आपण मालोजीराजेंच्या गडीचं आपण तिथं हे करतोय, तिथं शेजारी आपल्याला बाबांचा दर्गा आहे. शेवटी आपण त्या बाबाच्या दर्ग्याचं सुद्धा आपण हे केलं पाहिजे. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी आपण तिथं टाकलेला आहे. ठीक आहे, काही कारणामुळे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ते काम थोडं थांबलेलं आहे. थांबलेलं जरी असलं तर ते काम भविष्यामध्ये खूप मोठं होणार आहे. त्यातनं आपल्या सर्वांना ऐक्याचा संदेश द्यायचा आहे. आणि मी बोलतोय हे नेहमी मी तुम्हाला सांगतो, हे बोलतोय ते तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. त्यामुळे मला माझ्या इंदापूर तालुक्यातील माझ्या सर्व बांधवांना एकच विनंती करायची,
निवडणुका मानल्यानंतर तुम्हाला कुणी येतील, काय सांगतील, तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतील, मन भिजवण्याचा प्रयत्न करतील, पण आपण कृपा करून कुणावरती लक्ष देऊ नका. कोण टीका टिप्पणी म्हणतात, कुणी माझ्यावरती टीका टिप्पणी करू द्या, शेवटी आम्हाला त्याचं काय वाटत नाही. शेवटी इंदापूरचा विकास आम्हाला करायचा आहे. इंदापूर शहर आपल्याला अजून बदलायचंय. आज तुम्हाला मी सांगतो, शिरसोडी पूल जो आपल्या करमाळा तालुक्यामध्ये जोडतो, तो शिरसोडी ते कुगाव पूल आपण काम करतोय, त्याचं काम सुरू झालेलं आहे. 1 वर्षामध्ये ते काम साधारणतः 1.5 वर्षाने 1 वर्षामध्ये ते काम पूर्ण होणार आहे. ते काम झाल्यानंतर इंदापूर शहराची किती प्रगती होणार आहे, इंदापूर शहर किती वाढणार आहे, हे आज जे शहर तुमचा जे व्यवसाय, आज आमचं जे इथं केमिस्ट कॉर्नरचं हे दुकान आहे, त्या केमिस्ट कॉर्नरच्या दुकानात बहिणी तुम्हाला सांगतो, आज जर ह्या केमिस्ट कॉर्नरचा 5,000 रुपयाचा धंदा असला तर तो शिरसोडी पूल झाल्यानंतर त्याचा 5 धंदा वाढणार आहे, की जेणेकरून व्यापाऱ्यांचा धंदा वाढणार आहे, व्यवसाय सगळ्यांचे वाढणार आहे. दवाखाना असेल, शिक्षण असेल, इथं खूप मोठं इंदापूर शहर हे आपलं सगळ्यांचं बदलणार आहे. त्यामुळे बाबांनो, एवढं कुगावचा पूल, आपल्या ह्या गोष्टी केल्या का, ही टीका आपल्यावरती करतात. या लोकांनी हे काम का केलं नाही? आज बरेचसे पवारसाहेब पाठीमागे आले होते, त्यांनी ते निवेदन आम्हा दोघांना दिलं होतं, आणि ते निवेदन दिल्यानंतर निश्चित प्रकारे आपण ते केलेले. दुसरं, आमच्या काही इथं मुस्लिम शादी खाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांच्या सगळ्यांच्या मागण्या आहेत. मला मुस्लिम बांधवांना एकच सांगायचंय, शादी खाण्याचा, मला त्याचं शादी खाण्याची काळजी करू नका. हा शेवटी दत्तात्रय भरणे या तालुक्याचा आमदार आहे. मंत्रीबाग सोडून द्या, शेवटी डीपीडीसीचा निधी, नियमनाचा निधी, या निधी अजितदादा पवार साहेब हे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि राज्याच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून शेवटी आमदार मी आहे. आणि 2000 मला वाटतं कोणाला काय 2029 पर्यंत, मी पुढचं सांगत नाही, 2029 पर्यंत अजून 4 वर्ष आणि 1 महिना मी आमदार असल्यामुळे निधी देण्याचं काम ते तुम्हाला माझ्या माध्यमातूनच मी तुम्हाला करणार आहे. मी निधी देतो म्हणजे मी काय तुमच्यावरती उपकार करत नाही. माझं कर्तव्य, ज्या भावनेनं, ज्या विश्वासानं तुम्ही मला त्या खुर्ची बसवलंय, ती खुर्ची काय उभारात करण्यासाठी नाही, ती खुर्ची गरीब माणसाच्या, मागासवर्गीय माणसाच्या, अल्पसंख्याक माणसाच्या हिताच्या निर्णयासाठी, त्यांच्या सुखदुःखामध्ये जे काय करताय तेवढं करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी, बंधूंनो प्रामाणिकपणे केलेला आहे. मी काम करताना कधीही जवळचा, लांबचा, जातीचा, पाटीचा, गटाचा, धर्माचा कधी आम्ही विचार केला नाही. प्रत्येक येणाऱ्या माणसाचं काम कसं होईल, येणाऱ्या माणसाला कशी मदत होईल, येणाऱ्या माणसाला कसं सहकार्य होईल, ही भावना आमची सर्वांची राहिली आहे. तेव्हा भविष्य काळामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्या इंदापूर शहराच्या विकासासाठी, तुमच्या या भागाच्या विकासासाठी तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त ज्यादा मतदान या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याला कसं करता येईल यासाठी आपण सर्वांनी करावं. शादी खाण्याच्या बाबतीमध्ये आपण काळजी करू नका. येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या तुमच्या ज्या गोष्टी, तुमच्या ज्या काही अडचणी, त्या मांडण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता करेल. तुम्हाला सर्वांना माहिती असावं, शेवटी आमच्या लाडक्या बहिणीला माहिती असलं पाहिजे, शेवटी आमच्या बहिणींमुळे आज आमच्यासारखे कार्यकर्ते आमदार झाले, नंतर मंत्री झाले. तेव्हा आमच्या लाडक्या बहिणी आमच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या आहे. आमच्या बहिणीसाठी महिला विकास, आमच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा बाकीच्या इतर माध्यमातून असेल, माझ्या महिला बचत भगिनीसाठी काय जेणेकरून केलं पाहिजे, की जेणेकरून माझी महिला स्वतःच्या पायावरती उभा राहील, यासाठी भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आमचा तो एक वेगळ्या प्रकारची आमची योजना ही भविष्यामध्ये इंदापूरमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतोय. मगाशी कुणीतरी रमेश आबांनी का कुणीतरी सांगितलं की आपल्या शहरासाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मागच्या 3-4 वर्षामध्ये आपण किती निधी आणला. आपल्याला माहिती आहे की आपल्या नवरात्र योजनेमध्ये भुयारी गटासाठी आपल्या शहरासाठी आपण 61 कोटी रुपयाचा निधी आणला, त्याची कामं तर सुरू आहेत. आपण रस्त्यासाठी विकास निधीचा साधारणतः ती आपण 89 ते 90 कोटी रुपयाच्या रस्त्याची कामं आपण ती निधी आणला, ती कामं आता सुरू आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे नगरपालिकेमध्ये आपण जाता, ही आपली जुनी नगरपालिका आहे, ही आपण नवीन नगरपालिका बांधल्यानंतर आपल्याला माहिती आहे गेली 3-4-5 वर्ष ती नगरपालिका बंद अवस्थेत असताना त्याला फर्निचर, त्याला वॉल कंपाऊंड, त्याला बाकीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या नगरपालिकेसाठी 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. त्याचं काम पण लवकरच मार्गी त्या बाबूंवर लागणार आहे. ते 10 कोटीचं काम आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे आपल्या तालुक्यामधले अनेक मुलं मुली बारामतीला, पुण्याला
अभ्यास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी मुलं पुण्याला मुंबईला किंवा बारामतीला जातात त्यामुळे त्यांना खर्च अधिक होतो आणि शेवटी या मुलांच्या गरीब मुलांना कुठेतरी एक चांगल्या प्रकारची अभ्यासिका असली पाहिजे ती उद्या ही मुलं कुठेतरी अधिकारी झाली पाहिजे कुठेतरी एक मोठी झाली पाहिजे की ज्या आई वडिलांनी खूप स्वप्न पाहिजे की आमचा मुलगा कुठेतरी मोठा अधिकारी व्हावा यासाठी गरीब मुलांना एक अभ्यास करता यावा मोफत अभ्यास करता यावा त्या गोरगरीब मुलांसाठी आपण 5 कोटी रुपयाची लायब्ररी त्या गरीब मुलांसाठी आपण मंजुरी या शहरासाठी केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे सौर ऊर्जा प्रकल्प आपण नगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेतलेला आहे त्याचप्रमाणे जो 100 कोटी आपला जो रस्ता आहे तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स आपण बांधतोय त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून माझ्या तरुणांना कुठे चांगल्या प्रकारचा रोजगार मिळेल त्यासाठी जो शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम हे युद्ध पातळीवर आपण सुरू हे केलेलं आहे त्याचप्रमाणे जो बारगाव तलाव आहे त्यामध्ये आपण कामं घेतलेली आहेत त्याचप्रमाणे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण नॅशनल हायवे कोल डेपो ते विद्या प्रतिष्ठानपर्यंत रस्ता तो 10 कोटी रुपयाचा रस्ता आपण ते काम हातामध्ये घेतलेले आपला बाबा चौक ते स्मशानभूमीचा रस्ता आपण ते 1,89,00,000 रुपयाचं काम हे घेतलेलं आहे की जेणेकरून इंदापूर नगर परिषद हद्दीतील तुमच्या रस्त्याची नाल्याची फुटपाथची अत्यावश्यक विकास कार्य नगर परिषद माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये चालत डीपीडीसीचा खूप मोठा निधी हा आपल्या नगरपालिकेला दिलाय याचा उद्देश काय आहे याचा उद्देश एकच आहे की माझ्या इंदापूर शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना कुठली गैरसोय होऊ नये त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा मिळवा हाच आमचा उद्देश आहे मावशी खरंच आपल्याला इंदापूर बदलायचंय इंदापूर शहरासाठी आपल्याला अनेक गोष्टी निश्चित प्रकारे करायच्या तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो इथं युवक वर्ग इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे माझ्या युवक वर्गाने मला सांगायचंय की या राज्याचा मी क्रीडा मंत्री होतो राज्याचा क्रीडा मंत्री असताना शेवटच्या दिवशी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जे आपलं क्रीडा संकुल आहे जे आपल्या शहरामध्ये काय चांगले लोक आहेत त्यासाठी क्रीडा संकुलामध्ये एक स्विमिंग टँक आणि स्विमिंग टँक बरोबर 55 कोटी रुपये 56 कोटी रुपयाचं क्रीडा संकुल माझ्या इंदापूर शहरासाठी मंजूर केले हे बाबा कशासाठी करतो आपण यात एक चांगले खेळाडू माझ्या इंदापूर शहरात तयार व्हावे माझ्या खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचं एक मैदान असावं हा माझा उद्देश आहे या शहरासाठी जेणेकरून मी कधी माझा स्वभाव आहे मला कुठं आवाज टाकून मला बोलायची सवय नाही आहे मला भाषण करायची सवय नाही आहे मला बाहेर समोर भाषण करायची सवय नाही आहे मला खोटं बोलायची सवय नाही आहे कुठेतरी वेगळ्या प्रकारचे चिकवण माणसं विरोधक असतील कुठेतरी वेगळ्या ह्याच्यासाठी हे एकत्र आले बाबांनो यांचं जे एकत्र आहे ना हे चांगलं इंदापूर आपल्या शहरासाठी आपल्या सगळ्यांसाठी चांगलं नाही हे ह्यांचं कुठलं तरी स्वार्थासाठी काय गोष्ट आहेत कुणी म्हणत बरं तुम्ही आला आणि बरं शेतात तिकीट दिलं असं अजिबात नाही बरं शेटनी गेल्या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या इंदापूर शहरामध्ये सगळ्यात प्रामाणिक काम कुणी केलं असेल तर त्याचं नाव आहे भरत शेठ शाह त्यामुळे भरत शेठ शाह यांना आपण पक्षाने मदत दिली आहे आणि पक्षाने मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो उमेदवारी देताना पक्षाने सर्वे केला होता आणि सर्वे केल्यानंतर शेवटी सर्वे केल्यानंतर ज्याचं नाव सर्वेमध्ये 1 नंबरला दिसलं त्याला पक्षाने उमेदवारी दिली आणि त्याचं नाव आहे भरत शेठ शाह त्यामुळे बाबांना तुम्ही नीट विचार करा इथं मला सांगायचंय आज इंदापूर शहरामध्ये मावशी पूर्वी इमारती काय होत्या नगरपालिकेच्या असू द्या तहसील ऑफिसच्या असू द्या पीडब्ल्यूडीची इमारत असू द्या कोर्टाची असू द्या बाकीच्या काय असू द्या काय इतक्या दिवसांनी त्यांनी त्या इमारती पूर्ण केल्या आहेत काय या लक्ष देतो नाही हे राहत्या हितापूर्वी बसलाय हितापूर्वी रस्त्याची काय अवस्था होती हितापूर्वी घटनाची अवस्था काय होती या लोकांना तुम्ही विचारा तुम्ही या इतक्या दिवस सत्तेत होता इतक्या दिवस तुम्ही मंत्री होता तुम्ही हे कामं का केली नाहीत त्यांनी बरं झालं त्यांनी कामं केली नाहीत त्यामुळे आपल्याला कामं करता नाही तर तुम्ही म्हणला असता जर ती कामं झाली असतील ती मला आमदार केलं नसतं त्यामुळे बाबांनो मला तुम्हाला एकच हातून विनंती करायची ही निवडणूक महत्वाची आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे की आपलं शहर आपल्याला पुढे बदलायचंय अजून शहराचा आपल्याला विकास करायचा आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील या सर्वांना बरोबर घेऊन या सर्वांना घेऊन निश्चित प्रकारे काळजी करू नका पत्रकार बांधवांना काळजी करू नका शेवटी तालुक्यामध्ये निधी आणायचा विकास आणायचा त्यासाठी तालुक्याचा आमदार लागतो आणि आमदार मी आहे
त्यामुळं आमदार असल्यामुळं बाकीच्या गोष्टीमध्ये कुणीही काळजी करू नका. आता मगाशी आप्पासाहेबांनी सांगितलं की निवडणुकीमध्ये आज खरंच आमचं एमपी नाना चिरंजीव पण येते. आज नानांची पण आम्हाला निवडणुकीत त्याचं टाळ्या वगैरे स्वागत करत येते की नानांची पण आम्हाला आठवण आल्याशिवाय राहत नाही. खरंच अशी अनेक मंडळी की जेणेकरून या लोकांचं या शहरामध्ये अनेक लोक होऊन गेली. शहा परिवाराच्या बाबतीमध्ये मगाशी सांगितलं की निश्चित प्रकारे या परिवाराचं खूप मोठं योगदान आपल्या शहराला लाभलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये ही निस्वार्थी माणसे यांना आपण कधी थांबवू शकतो, कधी ह्यांना उठवू शकतो, कधी आपण यांना बोलू शकतो, कधी ह्यांची आपण कॉलर धरू शकतो, अशी ही एकदम लवचिक असणारी माणसं आहेत. त्या लोकांना आपल्याला एक आपण तुम्ही नशीब आपण सगळेजण नशिबान आहोत एका चांगल्या माणसांना आणि त्यांच्या खालच्या नगरसेवकांच्या टीमला आपल्या सर्वांना मतदान करायचंय. हे मतदान हे आपल्या विकासाला मतदान करायचंय. आपल्या गल्लीतले आपल्या वार्डातले असणारे प्रलंबित असणारे प्रश्न ते सोडवण्यासाठी आपल्या सर्वांना मतदान हे निश्चित प्रकारे करायचे. आज मगाशी ज्यांनी आज आपल्यासाठी उमेदवारीसाठी माघार घेतली मगाशी आप्पासाहेबांनी त्या सगळ्यांचं आभार मानलेलेच आहेत. मी पण त्यांचे आभार मानतो. विशेषतः आमचा सौरभ शिंदे की ज्या सौरभ शिंदेनी गेली 2-3 वर्ष खूप काही मेहनत घेतली, स्वतः प्रत्येक ठिकाणी गेला, पण शेवटी भरत शिंदेसाठी त्यांच्या मिसेससाठी भरत शिंदेसाठी स्वतः त्यांनी माघार घेतली. सौरभ मी निश्चित प्रकारे माझ्या त्या सौरभचं पण त्याच्या मी बिचाराने त्याचंही निश्चित प्रकारे मी आभार. भरत सौरभ आणि सौरभ बरोबर सगळ्याच परत माणसात सौरभचंच नाव काय घेतलं सर्वांचंच ज्यांनी या नगरसेवक पदासाठी आपल्या उमेदवारांना राष्ट्रवादी पक्ष उमेदवारांना पाठी आमचे मकरे साहेब परत तुम्ही माणसाला हे क्या हुआ त्यामुळं घेतली. त्यामुळं निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढंच सांगतो आणि माझ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माझ्या मुस्लिम बांधवांना पण या निमित्तानं सांगतो की आपण बंधूंनो अजिबात काळजी करू नका. शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही सगळेजण की तुम्हाला एखादी इमारत आम्ही उभा करणारी माणसं आहोत, आम्ही इमारत तोडणारी माणसं नाही. हे पण तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चित प्रकारे बंधूंनो सांगतो. आज ही प्रचाराची सभा करताना मला सर्व उमेदवारांना आमच्या सगळ्या बहिणींना एकच सांगायचंय, हा संदेश आज तुम्ही ज्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहात, पाठीमागं करते पुढं करते, माझ्या युवकांना एकच सांगायचंय की राहिलेल्या आता 8-10 दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरात जाऊन असे मोठ्यांचं मोठ्याचा आशीर्वाद घेऊन तुम्ही सांगा आपल्याला मतदान जे करायचंय ते विकासाला करायचंय. इंदापूर शहर हे आपल्याला निश्चित प्रकारे इंदापूर शहराचा आपल्या सगळ्यांना चेहरा मोहरा भविष्यामध्ये बदलायचा आहे. त्यामुळे आपण आज हा खूप चांगला प्रचार सभेसाठी उपस्थित राहिला. आता मला आता जास्त कार्यक्रम थोडा गडबड असल्यामुळे टायमिंग संपल्यामुळे याची काय बोलणार नाही, तर मी तुम्हाला एकच सांगतो की आपण सर्वांनी 2 तारखेला जे चिन्ह आहे बरशेटचं घड्याळ आणि खाली प्रत्येक वार्डामध्ये जे आपल्याला 2-2 घड्याळ आहेत त्या दोन्ही घड्याळावरती आपण सगळ्यांनी मतदान करावं ही विनंती करतो. आणि शेवटी तुम्ही एकच तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपण सर्वांनी पाठीमागे माझा आवाज येतो कोपऱ्यात खाली इकडे कोपऱ्यात आवाज येतोय तर आपण सगळ्यांनी आपण घड्याळ म्हणून सगळ्या हे करावं. चला घड्याळ हातवर करून घड्याळ त्यामुळे आपण सर्वांनी घड्याळाला मतदान करावं ही भाषा